तर रामराम मंडळी, आज बघा होता शनिवार, त्यामुळे आरळ्याचा बाजार असल्या कारणाने युवराज सोबत बाजारला जायचं. सोबत बघा शिरकांत भाऊ पण होता. मग तशी डायरेक्ट पोहोचलो बघा आरळ. आता ह्याचा भोगाना बिघडलेला, त्यामुळे तो सरळ करायला आणलेला. बाजार असल्या कारणाने गर्दी जर निभार, त्याच गर्दीतनं वाट काढीत निघालेलो सरळ बाजार. आता रस्त्यावर पाणी असल्या कारणानं ह्यो बघा कशी शिलकी पावलं टाकी. तिथनं बघा हे आणलेला भोगाना सरळ करायला टाकाय गेलो. आता सरळ काय लवकर कोण भेटणार नव्हता, म्हणून तिथं ठेवून आलो आणि आम्ही गेलो सरळ बाजार करायला. आता एवढ्या गर्दीतनं पण युवराजच्या कानाचा मोबाईल काय खाली सुटत नव्हता. आता त्याच गर्दीतनं वाट काढीत गेलो बघा सरळ बाजार. लागणार सगळं सामान घेतलं आणि निघालो सरळ माग जाय. आता आपल्यातलाच एक मेंबर म्हणजे शिरकांत भाऊ केस कापणार होता, म्हणून म्हणलो बघून तरी येऊया शिरकांत भाऊची केस कापून झाले ते का नाही. तिथं गेलो तर निबार गर्दी होती, म्हणून भावाला बिना केस कापता म्हणलो आपला चल करायला. भावाची केस नाही कापले, बिना कापता आणताय. आता शिरकांत भाऊला केस कापून न दिल्यामुळे गडी नाराज होता. म्हणला मी इथं नाही तुम्ही जा. वाटत जाता सरळ करायला दिलेला बोगना पण घेतला आणि निघालो सरळ घरला जाय. आता सोबत शिरकांत भाऊ म्हटले असल्या काहीतरी उच्चपत्या होणार. आजचा आपला व्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं घ्या करून.